तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे भीमाशंकरला आणि सर्व मित्र जमलेले आहेत. प्लॅन आजच बनलेला आहे. पहिले याचा उज्जैनचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे, त्याच्यानंतर आपण हा प्लॅन बनवलेला आहे. या मित्राला आपण 5 मिनिटात तयार केलेलं आहे. सकाळपासून फिरतोय इकडे तिकडे. त्याच्यानंतर आज आम्ही गेलो होतो थोडंसं फ्रेशमिश व्हायला. भाऊने एकदम स्क्रब वगैरे केलेलं आहे. एकदम गोरा चिमटा दिसतोय भाऊ, एकदम चिकना दिसतोय, चिकना. त्याच्यानंतर आपण इथून जाणार आहे आता डायरेक्ट जळगाव रेल्वे स्टेशनवर. तिथून मग पुण्याला, मग पुण्यावरून डायरेक्ट भीमाशंकरला. मग ते मित्रांनो स्ट्रगल पाहू शकता तुम्ही. खूपच अडचणीत जाऊ राहिलो. बाबांनी त्यांनी डायरेक्ट 7 सीट करून घेतले. आडे उतरते ना भाई. काही बाबा ब्लॉग चालू आहे, टेन्शन नक्की घ्या तुम्ही. आम्ही असंच बोलतोय. तर एकदम खूप स्ट्रगलने जाऊ राहिलो, कारण भाडं वाचलं पाहिजे होतं. काही नाही. काय आलं बाबा? तेच म्हटलं, रेग्युलर कस्टमर आहे आम्ही. तर आता आपण कोटेनगर पर्यंत स्ट्रगलने जाऊ. त्याचा हा व्हिडिओ डबल शूट होतोय. याचं कारण असं आहे, हा मित्रा पुढे बसला होता आणि हातदडी पण पुढे बसलाय. त्याला सांगितलं मागे बस असं, यामुळे हा व्हिडिओ डबल शूट होण्यात आलेला आहे. तर आपण आता रिक्षाने जातोय. स्ट्रगल खूप आहे. 2 सीट एक्स्ट्रा भरले होते आपण, कारण भाडं कमी लागलं पाहिजे म्हणून. तर आता रेल्वे स्टेशनला जातोय आम्ही. भाऊ थोडं केस सेट करतोय. पोरीनी आमच्यासोबत गरिबी चालू आहे. तर बिल्डर साहेब, आप 2 शब्द बोलू शकता का? नाही बोलायचं तुम्हाला? नको, तुम्हाला नाही बोलता येत, नको बोलूस. तर मित्रांनो, आपण भेटू आता रेल्वे स्टेशनला आणि तिथून पुढची जर्नी एकदम तशीच सुरुवात करू. चला मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय रेल्वे स्टेशनवर. इथून आपली जर्नी थोडी किचकट होणार आहे, कारण आपल्याकडे नॉर्मल तिकीट आहेत आणि आपण बसणार आहे स्लीपरमध्ये, एकदम फुल रुबाबमध्ये. कारण याचं खूप मोठे भाऊचे एकदम काय पप्पा खूप मोठे अधिकारी आहेत. तर सुटका लगेच भेटून देईन, आपल्याला काही टेन्शन नाही आहे. एक आमचा हा रोमिओ फोनवर बोलतोय, काही टेन्शन नाही. थोडंसं मॅटर झालेलं आहे, रिलेशनशिपचं मॅटर आहे म्हणून फोनवर बोलतोय. खूपच बघा कसा हसतोय, एकदम गोड असतोय, गोंडस. तर मित्रांनो, आपण भेटू आता रेल्वेत. मित्रांनो, जागा भेटलेली आहे. जनरलचं तिकीट काढून आम्ही AC च्या डब्यामध्ये बसलेलो आहे. तर बघू शकता, एकदम सवय लागलेली आहे, एकदम भारीवाली. हे पण बसलेले एकदम खतरनाक आणि सर्वजण. भाऊ झोपतोय एकदम भारी, एकदम मस्त जागा भेटलेली. 135 रुपयामध्ये काहीच ताण नाही आहे. तर मित्रांनो, आपण उतरलेलो आहे आता पुण्यात आणि आपण कॅब बुक केलेली आहे. तर आता डायरेक्ट भीमाशंकरपर्यंत कॅबचं जाणार आहे. मध्ये 4-5 स्पॉट आहेत, तिथं आपण उतरू. त्याच्यानंतर धबधब्यात आपण थोडंसं फ्रेश होऊ. मग पुढे देवस्थानाला आपण दर्शनाला जाऊ. बघू शकता तुम्ही, कॅब एकदम मस्त बुक केलेली. तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे आता. सकाळी मस्त आपण थोडे चांगले आयरणी गाणे वाजवतोय, कारण आपण एकदम चांगल्या माहोलमध्ये रमतोय आता. खूपच एकदम भारी गाणे वाजताय, तुम्ही ऐकू शकता. आणि आपण कॅब बुक केलेली आहे, तर ड्रायव्हर घरून आणलेला आहे. तर ड्रायव्हरचा चेहरा बघू शकता तुम्ही. तर हा आपला ड्रायव्हर आहे. आणि जे ओरिजिनल ड्रायव्हर आहेत ते आपले एकदम निवांत बसलेले आहेत पुढे. आणि ड्रायव्हर आपले भाऊ गाडी चालवत आहे एकदम मजेत. याच्यासाठीच कॅब बुक केलेली आहे आपण, की त्यांना गाडी चालवायचा आनंद भेटला पाहिजे. आणि गाणे तर मस्त चालले, तुम्ही ऐकूच शकताय. ड्रायव्हरलाच धोका भेटलेला आहे, बाकी दुसरं काही नाही. त्याच्यासाठी जे गाणे वाजवतोय आम्ही, एकदम मजेत चालू आहे जिंदगानी. 2-4 दिवस असंच चालेल आता. प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी होत राहील, पेपर चालू राहील, टेन्शन नाही आता. असं रम्य वातावरण बघू शकता तुम्ही मित्रांनो. एकदम असं वातावरण आहे, नक्की या भीमाशंकरला. भारी वातावरण दिसतंय. मित्रांनो, आपण आलेलो आहे आता भीमाशंकरला. एकदम खूप मस्त वातावरण आहे, बघू शकता तुम्ही समोर. एकदम खतरनाक दिसतंय, मस्त शावर सारखा. धुकं एकदम भारी पडलेले आहेत. लोक आम्हाला रेनकोट विकायचा खूप भारी प्रयत्न करताय, पण आम्ही जे एकदम नालायक लोक 100 रुपयाचा रेनकोट विकत नाही घेणार. कॅमेरा फ्लिप होत नाही, आपला गरिबी आहे फोनमध्ये. जिथून 8 किलोमीटर प्रवास करायचा आहे पायी. त्याच्यानंतर मग आपण मंदिराजवळ पोहोचू. खूप टाईम आहे अजून. आणि आपला एक मित्र वापस गेलेला आहे मनमाडपासून. थोडं दुःखद घटना झालेली म्हणून
बाकी आपले 4 सोबत आहेत. एक थोडा छत्री घालून काय खरं त्या बोलायचं हा एक आणि मी तिसरा. ह्याला थोडा आजारी आहे वाटतं म्हणून छत्री घेऊन फिरतोय. तर मित्रांनो एकदम खूप मस्त वातावरण आहे. गारगार वाटतंय, थंडी वाजते, पण थोडं सहन करून घेऊ. मित्रांनो 8 किलोमीटर पायी चालल्यापेक्षा आम्ही बसचा रस्ता घेतलेला परवडला. आता बसने जातोय आम्ही 8 किलोमीटर. तेव्हा बसमध्ये खूप दाबून गर्दी भरलेली आहे. फक्त 16 रुपये तिकीट आहे म्हणून एवढी गर्दी भरलेली आहे. पैसे वसूल झाले पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. मित्रांनो गरिबी चालू आहे म्हणून बरं आहे, जेव्हा नोकरीला लागू तेव्हा 4 व्हीलर घेऊ आपण. तर मित्रांनो आमच्याकडे एक VIP पास नव्हती, तर आम्ही मुख्य मार्गाने दर्शन न घेता थोडं इनडायरेक्टली दर्शन घेतलं. त्यामुळे आम्हाला एक नवीन ठिकाण माहीत पडलेलं आहे, गुप्त भीमाशंकर म्हणून. तर मित्रांनो आपण चाललो आता गुप्त भीमाशंकरला, कारण आम्हाला जो मेन भीमाशंकरचं मंदिर आहे तिथं दर्शन भेटलेलं नाही आहे. तर आता खूप ट्रॅकिंग करून जातोय, तर तिथला रस्ता खूपच थोडासा अवघड आहे. तर असं बघू शकता तुम्ही, असा रस्त्याने जावं लागतंय. त्यामुळे आम्ही आता 2 किलोमीटर पायी जाऊन तिथं दर्शन घ्यायला जातोय. तर तुम्ही बघू शकता कितीच म्हणजे वाईट परिस्थिती चालू आहे. खूप पाणी वाहतंय, घाण पाणी येते, पण तिकडून तर पाणी शुद्ध येतं आहे, पण लोकांनी खूप घाण टाकून खराब करून टाकलेलं आहे पाणी. खूपच भारी आहे, मस्त, पण वातावरण एकदम नीट आहे. नक्की या. काय येडापणा करतोय या इथं काय. आवरा पॅन्ट आवरून घ्या तुम्ही, मस्त आहे, पण सर्व ऑल ओके मध्ये. मधून विशाल कॅन्सल झाला होता, मनमाडवरून वापस गेला होता. तर त्याच्या जाग्यावर आपल्याकडे एक नवीन मित्र आलेला आहे, जो आमच्यासोबत ट्रिप एन्जॉय करतोय. त्याला विचारायला जायचं आहे, पोरांनी धोका दिला. आता तो आमच्यासोबत दर्शनाला येतोय, बघू शकता तुम्ही. विशाल तू तर नाही आहे, पण तुझा मित्र येतोय, काही टेन्शन नाही. उमेश नको, उमेश मागे नको येऊ. कारण बघू शकता तुम्ही तिघ मित्र छत्रीमध्ये, पण म्हणत नाही की तू पण ये असं. ही अशी मित्रता आहे. मित्र हो काय करता, गरीब पोराला सोडून दिले यांनी पाणीत भिजायला. शेवटी माझा मोबाईल भिजतोय तरी मी व्हिडिओ काढतोय. तुम्हाला दिसलं पाहिजे, अशा मित्रांसोबत यायचं नसतं मित्रांनो. बघा एका छत्रीत 3 जण येते, पण म्हणत नाही रोहित तू पण ये, तू नको ओलावू, म्हणत नाही ते. असं दुखलं, मनाला खूप त्रास होतोय मित्रांनो, त्रास होतोय. बघ उमेश तू तरी बोलेल ना काही. आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि थोडीफार खूप ट्रॅकिंग झालेली आहे. तर आता रिटर्न जाण्याचा टाईम आलेला आहे आपल्याला. तर आपण जी कॅब बुक केलेली आहे ती खूप दूर लावलेली आहे. तर 1-1.5 किलोमीटर पायी जाऊन तिथं पोहोचावं लागेल. त्याच्यानंतर मग आपण पुण्याला थोडंसं फिरू, मग रिटर्न डायरेक्ट गो टू होम. तर आपण आता कॅबमध्ये भेटू. तर मित्रांनो भीमाशंकरवरून मंदिरावरून वापस आलेलो आहे आता कॅबमध्ये, आणि थोडं थांबवून मस्त व्ह्यू बघून फोटोशूट पण झालेलं आहे, एकदम मनमोकळा. थोडं रील कंटेंट पण झालेलं आहे आपल्या जिमसाठी. तर तो व्हिडिओ संध्याकाळपर्यंत अपलोड होऊन जाईल. बाकी हा एक बसलेला आहे आता किन्नर साईडला बसलेला आहे, तो थकून गेला गाडी चालवून. बाकी आम्ही 4 जण आहेत, 3 जण खूप एन्जॉय करतोय, एकदम मज्जेत. रोला आता थोड्या टायमात गाणे बिणे वाजवू आपण. वातावरणाच्या सानिध्यात जिंदगी रे, त्यात नौटंकी का तुझी रे. यारे शेंगदाणा हो, नवडू या टमाटरा.
तर मित्रांनो ट्रिप समाप्त झालेली आहे. आता रिटर्न जातो आहे जळगावला. आज पण तोच कार्यक्रम, जनरलचं तिकीट काढून 100 रुपयेमध्ये टीसीकडून तिकीट बुक केलं आणि स्लीपरमध्ये बसलो. तर कशी वाटली मित्र ट्रिप तुला? एक नंबर, खूप मजा आली. आणि तुला कशी वाटली रे? नाच करते काय? 100 रुपये स्लीपर बुक करायचं आणि एक लहान लेकरू झोपलेलं आहे अजून. झोप झाली नाही त्याच्यावाली, लहान आहे बिचारा. मोबाईल मागतोय खूप बिचारा, हाताला लागलाय त्याच्यावाला, सटकून पडून गेला होतो. त्याला सांगितलं होतं त्याचा अंगठा पकड, बोट पकड, नीट घेऊन चाल, लक्ष देत नाही. हा का ना, कशी बॉडी नाच करता काय. हॉटेल बागेश्वरवरून खात होतो. बघा बाहेरचा व्ह्यू कसा आहे, एकदम तुफान. मग आता मंगळवारी पेपर आपला, सोमवारी अभ्यास करायचा आहे आपल्याला. अभ्यास करायचा आपल्याला. अभ्यास होईल आपला, अभ्यास करावा लागणार आहे कारण आपला पेपर अवघड आहे. अभ्यास करू आपण. अभ्यासाचा ब्लॉग नाही काढता येणार आपल्याला, नाही तर मग अभ्यास नाही होणार. आपण आता रिक्षामध्ये भेटू. मध्ये वापसी झालेली आपलीवाली. आता बघू हॉस्टेलमध्ये काय कार्यक्रम आहे काय नाही. खूपच थोडं फ्रेशमेश होऊ. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सकडे चहा प्यायला जायचं आहे कारण इकडे पत्रा कॅन्टीन बंद आहे. मग बरं आहे का नाही, आपली ट्रिप आनंदात गेली. पैशांचं वाटोळ्यात खूपच काही झालेलं आहे कारण प्लॅन थोडे चेंजेस आलेले होते प्लॅनमध्ये, बाकीचे कॅन्सल झाले, हे झालं ते झालं. आता आपण हॉस्टेलमध्ये जाऊ, बघू